पॅरल लाईन. मग बघा आता आपल्याला मागच्या लेक्चरपर्यंत आपण मॅथचा फर्स्ट लेसन कंप्लीट केला होता. आता आपल्याला कोणता लेसन सुरू करायचा आहे? मॅथचा सेकंड, पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. याचा आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 पण आजच ह्याच लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि बेसिक कन्सेप्ट काय त्या पहिले आपण बघू. जर तुम्हाला एकदा बेसिक कन्सेप्ट कळाल्या तर प्रॅक्टिस सेट कळाल्यासारखं आहे. काहीच नाही प्रॅक्टिस सेटमध्ये, फालतू एकदम. फक्त काय कळालं पाहिजे तुम्हाला? कन्सेप्ट. याच्यात किती कन्सेप्ट आहे? जनरली 2 आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 कन्सेप्ट आहे, एवढ्याचे. आणि त्याच्यात पुन्हा 2 प्रकार पडतात, झाले एवढंच, जास्त काही नाही. मग आता आपल्या पॅरलल लाईन्स काय, ट्रान्सव्हर्सल काय ते पहिले आपण बघूयात. ओके, मग आता बघा, लक्ष द्या. बरं, असो. आता आपल्याला काय बघायचं त्याच्यात? सर्व पहिल्यांदा पॅरलल लाईन्स काय ते बघायचे का? लक्ष द्या. सर्वात पहिली कन्सेप्ट आपल्याला बघायची काय आहे? पॅरलल लाईन. हे पॅरलल लाईन तुम्हाला जोपर्यंत एज्युकेशन घेतात आहे, जोपर्यंत तुम्हाला मॅथ करायचं आहे किंवा मॅथ तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो प्रत्येक वेळेस पॅरलल लाईन हा शब्द येणार आहे. मग आता नेमकं पॅरलल लाईन काय ते आपण बघूयात. पॅरलल लाईन म्हणजे थोडक्यात ट्रेनमध्ये बसले ना तुम्ही, ट्रेनच्या खाली तर नसेल गेले, पण ट्रेनच्या पटरी बघितल्या ना तुम्ही, त्या पटऱ्या कशा असतात? पॅरलल. का अशा असतात रे त्या पटऱ्या? एकाशी अशी होणार आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ 2 लाईन ज्या वेळेस सोबत असतील तर त्याला काय म्हणायचं आपल्याला? पॅरलल. फॉर एक्झाम्पल, ही एक लाईन आणि ही एक लाईन, ह्या दोन्ही एकमेकांना कशा असणार आहे? पॅरलल. ओके, ह्या असतील का एकमेकांना पॅरलल? असेल ना? हे असतील का पॅरलल? आहे का पॅरलल? आहे. बर, हे असेल का रे पॅरलल? आपली ट्रेन आहे, फक्त सरळ चालते का टर्न पण मारते? टर्न मारते ना. म्हणजे ट्रेनच्या पटऱ्या जर पॅरलल आहे, त्या जर टर्न मारते, त्या पॅरलल राहणारच आहे. लक्षात आलं का नाही? मग मला एक सांगा, चला आता पॅरलल आहे का नाही? नक्की आहे. आता पॅरललचं मिनिंग काय? पॅरलल म्हणजे अशा 2 लाईन ज्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. इंटरसेक्ट म्हणजे काय? त्या गाळा भेट घेत नाही, म्हणजे भेटत नाही एकमेकांना, त्यांना काय म्हणायचं? इंटरसेक्ट. म्हणजे त्या कधी एकमेकांना भेटतील का? त्यांना काय म्हणायचं? इंटरसेक्ट लाईन. बरं, मला एक सांगा, हे पॅरलल लाईन आहे का? ओके, बरं, एक मिनटं. ही एक लाईन आहे आणि एक दुसरी लाईन आहे, हे पॅरलल आहे का? बघा, ही लाईन मी जर अशी कंटिन्यू जर नेली तर अशी राहील, बरोबर का नाही? आणि ही लाईन जर मी कंटिन्यू केली तर अशी होईल. म्हणजे एकमेकांना इंटरसेक्ट करतील का? नाही करणार. मी इंटरसेक्ट करत असून तर पॅरलल राहील का? नाही. म्हणजे या 2 लाईन एकमेकांना पॅरलल असेल का? नाही. हे असतील का? हे असतील का? असं नाही. पॅरलल लाईन काय आल्या? 2 लाईन सोबत असणं म्हणजे काय? पॅरलल. आपल्या गाडीचे जे टायर्स असतात ते पॅरलल आहे का रे? का एकाचं असं घुसलं नाही, एकाचं असं टायर असं आहे का? डागडुग करीत चालेल असं आहे का? ते डागडुग जरी करत असेल तर ती सरळ चालत आहे, बरोबर आहे का नाही? बेंड असले तरी. पॅरललचं मिनिंग काय आला? 2 लाईन समांतर असेल तर काय असेल? पॅरलल. फॉर एक्झाम्पल, गाडीचे जे टायर आहे ते कसे असणार आहे? पॅरलल. त्यानंतर आपल्या ट्रेनचे जे रूल आहे ते सुद्धा काय असणार आहे? पॅरलल. अलग लक्षात, हे काय असणार आहे? पॅरलल. पॅरलल म्हणजे काय? दोन्ही लाईन कधी एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, याला काय म्हणतो आपण? पॅरलल. मग मला सांगा, पॅरललची कन्सेप्ट कळाली का तुम्हाला सर्वांना? नक्की एकदम? काही डाऊट राहील? नाही. आता आपल्याला सेकंड कन्सेप्ट बघायची, ती आहे ट्रान्सव्हर्सल. काय बघायचे? ट्रान्सव्हर्सल. अति लक्ष द्या. सपोज एनी 2 लाईन, कोणत्या पण 2 लाईन दिलेल्या आहे. काय दिलेलं आहे? कोणत्या पण आपल्याला काय दिलं आहे? 2 लाईन्स दिलेल्या आहे. काहीतरी कोणतरी आपल्याला काय केलं आहे? 2 लाईन्स दिल्या आहे. सपोज ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. हे एकमेकांना पॅरलल आहे का नाही आहे? नाही. तरी पण या 2 लाईन आहे. सपोज एकाला म्हटलं आपण यम आणि एका लाईनला काय म्हटलं? यम. आणि ह्या दोघांना इंटरसेक्ट करून जाणारी एक तिसरी लाईन आहे, याला मी जर म्हटलं लाईन यल,
तर याला ह्या एल लाईनला आपण काय म्हणू शकतो, ट्रान्सव्हर्सल, कारण की कोणाला इंटरसेक्ट करून चालली, दोन लाईनला. ज्यावेळेस एक लाईन ही दोन लाईनला इंटरसेक्ट करून जाते म्हणजे छेदून जाते, इंटरसेक्टचा अर्थ काय, छेदणे, छेदून जाती, त्यावेळेस त्याला लाईनला आपण काय म्हणणार आहे, इन ट्रान्सव्हर्सल लाईन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना, लाईन एल ट्रान्सव्हर्सल लाईन किंवा लाईन एल ट्रान्सव्हर्सल टू लाईन एम अँड. लक्षात आलं का? म्हणजे इथं एल ही लाईन कोणती असणार आहे, ट्रान्सव्हर्सल लाईन. ह्या दोन लाईन कशा पण असतील, एक तर पॅरलल असू नाही तर नसू, पण त्याला जर छेदून जाणारी जर एक इंटरसेक्ट करून जाणारी एक लाईन असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या तीन लाईनमध्ये कोणती लाईन ट्रान्सव्हर्सल असणार आहे, एल. बरोबर का? नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल. सपोज ही एक लाईन आहे, ही एक दुसरी लाईन आहे आणि याला ही लाईन काय केली, इंटरसेक्ट करून गेलेली आहे. तर ही इंटरसेक्ट लाईन असेल का, आहे ना. दोन लाईनला काय केली, छेदून गेली, म्हणजेच काय, इंटरसेक्ट करून गेली. इंटरसेक्ट करून गेली म्हणजेच काय, ट्रान्सव्हर्सल लाईन. बस, पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल लाईन, संपला लेसन. संपला नाही, अजून बऱ्याच बाकी, पण हे दोन गोष्टी कळाल्या सर्वांना नक्की. आता एक काम करा, पॅरलल लाईन नाव टाका, 2-3 पटकन डायग्राम काढा, ट्रान्सव्हर्सल नाव टाका, 2 डायग्राम काढून घ्या फास्टमध्ये एकदा. आता आपल्याला 3 महत्त्वाच्या कन्सेप्ट याच्यात बघायचे. काय बघू, सर्वांनी पेन खाली ठेवा, एक लक्ष द्या सर्वांनी. एवढं तुम्हाला एकदा कळालं ना, पुढचा प्रॅक्टिस सेट तुम्हीच मला सांगणार आहे, मी काहीच सांगणार नाही आहे. फक्त एवढं कळालं पाहिजे तुम्हाला. ओके, आता बघा, सर्वात महत्त्वाचं काय, पेन खाली ठेवले सर्वांनी, एक लक्ष द्या. आता सर्वात पहिलं आपल्याला बघायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. काय बघायचे, करस्पॉन्डिंग अँगल. समजून घ्या इकडं. सपोज मी 2 डायग्राम ड्रॉ करतो. बघा, सपोज ही एक लाईन आहे, ही एक सेकंड लाईन आहे आणि याला इंटरसेक्ट करणारी ही एक लाईन आहे. एक लक्ष द्या मी काय म्हणतो. सपोज मी याला म्हटलं यम, याला काय म्हटलं मी, यन, आणि ट्रान्सव्हर्सल लाईनला काय म्हटलं मी, यल म्हटलं. ओके, याला मी काहीतरी नाव पण देणार आहे. काय नाव देणार बघा. सपोज मी इथं नाव दिलं ए बी, सपोज हे देतो सी, इथं काय देतो डी. इथं जे इंटरसेक्ट करतात बघा, एल लाईन आणि एम लाईन इथं इंटरसेक्ट करते ना, याला पण काहीतरी नाव देतो, सपोज ओ देतो. आणि एन लाईनला कोण इंटरसेक्ट करते बरं, एल, त्याला पण एक नाव देतो, काहीतरी सपोज देतो पी देतो. काय देतो, पी. सरांना आपण नावं देऊन टाकले. ओके, याला अजून एक नाव देऊ, इथे एक नाव देऊ, काहीतरी सपोज देऊ आपण एक्स, आणि इथं नाव देऊ काहीतरी वाय. सर्व नावं देऊन टाकली. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा, समजून घ्या. इकडं बबड्या सोनून लक्ष द्या. आता का भूक लागली नाही, मी एक लक्ष द्या. अरे हसू नका रे, मला काळजी वाटते, बाकी मला तुझी काळजी आहे का नाही आहे का नाही आहे ना. आणि मग हसत का रे तुम्ही. बरं, ही डायग्राम काढल्या. ह्या डायग्राममध्ये आपल्याला कोण बघायचं आता, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे थोडे समोर असणारे, म्हणजे समोर नसणारे पण समोर असणारे. कळालं काय बोललो, काय कळालं, काहीच नाही कळालं. आता बघा काय सांगतोय. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे समोरचे थोडे अँगल पण ते समोर नसतात. काय मग सांगतो गडबड काय झाली हिंचवाली. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे सपोज हा अँगल आहे कोणता बरं, ए किंवा एक्स ओ एम, हा एक अँगल आहे बरोबर ना, हा एक अँगल आहे. याला करस्पॉन्डिंग याच्या शेजारचा त्याच साईडचा, म्हणजे बघा ही कोणती आपली ट्रान्सव्हर्सल लाईन आहे ना, त्याच लाईनला त्याच जागेवर हा अँगल दिसतोय बरोबर का नाही. म्हणजे याचा अर्थ आहे का, लक्ष द्या, एक्स ओ ए अँड ओ पी सी हे काय असणार आहे, करस्पॉन्डिंग. लक्षात आला का. म्हणजे मी कोणत्या अँगलबद्दल बोलतोय बरं, एक लक्ष द्या, पुन्हा सांगतो मी. इथे एक डॅश करतो, इथे हे अँगल्स. मग मला सांगा पहिला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे, अँगल एक्स ओ ए अँड अँगल कोणता ओ पी सी असणार एक करस्पॉन्डिंग आहे. क्लिअर झाले. इथे एक्स मी कॅपिटल्स काढतो. अजून कोणता असेल याच्यात करस्पॉन्डिंग अँगल बघा, एक्स ओ पी. बघा इथं हा
आणि हा एक, बरोबर ना. एक्स ओ पी, याला हा त्याच बाजूने इथं समोर आहे ना, ओ पी बी. आलं लक्षात. मग इथं लिहितो अँगल कोणता बरं, एक्स ओ बी अँड अँगल ओ पी डी. हे काय असणार आहे, करस्पॉन्डिंग. अजून असेल का रे करस्पॉन्डिंग, आहे बघा. हा पण होऊ शकतो ना, बघा एक लक्ष द्या मी काय सांगतोय. याला करस्पॉन्डिंग कोणता असणार आहे रे, व्हेरी गुड, हा असेल, बरोबर का नाही. याच्याच समोर आहे त्याच बाजूने, याला म्हणतात करस्पॉन्डिंग. अलग लक्षात. मग मला सांगा यालाच करस्पॉन्डिंग कोणता असेल बरं, ए ओ पी अँड अँगल कोणता, बघा ए ओ पीला म्हणजे ह्या अँगलला करस्पॉन्डिंग कोणता असेल, सी पी वाय. अलग लक्षात. म्हणजे हा सी पी वाय. लक्षात आलं सर्वांच्या. अजून एक असणार आहे, जसा इकडं असेल तसं इकडून पण असेल ना रे. म्हणजे कोणता असेल, बी ओ पी, बी ओ पी. आणि अजून कोणता असणार आहे, व्हेरी गुड, डी पी वाय. लक्षात येईल का. यांना आपण काय म्हणतो सर्व, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कळाले सर्वांना, काही डाऊट आहे, अजिबात नाही. एक काम करू बरं, एवढं लिहून घ्या, मग आपण दुसरा बघतो. बघा नेक्स्ट सेकंड आहे आपला इंटेरियर अँगल. कोणता बघायचा आता आपल्याला, इंटेरियर अँगल. समजून घ्या इकडं. आता इंटेरियरचा अर्थ काय, मधून आतून, बरोबर. इंटरनल म्हणजे काय, मधून किंवा आतून, हो की नाही. मग आता कोणता अँगल बघायचा आपल्याला, आतून अँगल बघायचा आहे. कोणता बघायचा आहे, आतून. याच्या आधी कोणता अँगल बघितला, समोरून. आता कुठून बघायचा आहे, आतून अँगल बघायचा. मग आता इंटेरियर म्हणजे आतून. आतून दोनच अँगल असतात, एक तो आणि एक असं, बघा लक्ष द्या. आता गाडी बघा, एक लक्ष द्या. इंटेरियर अँगल म्हणजे काय, ते एकतर मधून पाहिजे दोन्ही अँगल, आणि एकाच साईडनी पाहिजे. काय पाहिजे, मधून आणि एकाच साईडने. मग बघा हा इंटेरियर, हा बिचारा मधून आहे ना. मग याच्या साईडनी मधून कोणता अँगल आहे रे, हा असेल का नाही. मग झाले ना, एकाच बाजूनी आणि मधून आले. इंटेरियर म्हणजे मधून. लक्षात आलं का. आणि कसे पाहिजे, एकाच बाजूने. मग नाव सांगतील का, काय राहील याचं आलं, कोणते राहील, ए ओ पी अँड सी पी ओ. आले की नाही. हा अँगल आणि हा अँगल, याला काय म्हणू आपण, इंटेरियर अँगल. म्हणजे बघा अँगल कोणता, ए ओ पी अँड अँगल सी. झाले का दोन इंटेरियर अँगल, कळाले. अजून असेल का रे इंटेरियर अँगल, कोणता आहे सांगा मग. बघा ना, पी ओ पी अँड डी पी ओ. म्हणजे याला इंटेरियर हा असणार आहे. म्हणजे लिहू का मग, बघा अँगल कोणता आहे, बी ओ पी अँड अँगल डी पी ओ. आलं का लक्षात. अजून असतील का रे, कोणता कोणता, वाय पी डी. म्हणजे इकडचा अँगल कोणासोबत असला, हा इंटेरियर, हा बाहेर पळून चालला आहे, हा बाहेरचा अँगल झाला. आपल्या इंटेरियरचा म्हणजे आतून. बघा फक्त दोनच आहे, ही आणि ही पेअर, दोनच पेअर इंटेरियर. बघा ना, हा इंटेरियर, हा इंटेरियर, हा इंटेरियर, हा इंटेरियर. याला इंटेरियर म्हणू शकतो का, हा आउटेरियर आहे. पण आपलं आउटेरियर अँगल आहे का, नाही. आपलं फक्त कोणता आहे, इंटेरियर. आउटेरियर म्हणजे हे आउटेरियर असे काही नाही आहे, इंटेरियरच आहे. म्हणजे याला हा इंटेरियर आहे आणि याला हा इंटेरियर, बस संपलं. एवढेच आहे दोन. कळेल का, घ्याल व्यवस्थित. आता आपल्याला कोणते बघायचे, थर्ड वाला आहे अल्टरनेट अँगल. कोणता बघायचा आहे, अल्टरनेट अँगल. लक्ष द्या. आता अल्टरनेट अँगलमध्ये टू टाईप्स. किती टाईप्स आहे, टू. लक्ष द्या इकडं काय म्हणतो मी. अल्टरनेट अँगलमध्ये किती टाईप्स आहे, टू. इकडे घेतो मी फर्स्ट आणि इकडे काय घेतो मी, सेकंड. जो फर्स्ट टाईप आहे का, याला म्हणतो आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि दुसरा जो असतो तो कोणता असतो, एक्सटेरियर अल्टरनेट
अँगल. मी शॉर्टकटमध्ये देतो, तुम्ही नका शॉर्टकट मारू बरं का, तुम्ही पूर्ण लिहा. लक्षात आलं ना. कोणता अँगल बघायचा आता आपल्याला? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलमध्ये किती टाईप्स आहे? 2. एक कोणता आहे? इंटेरियर आणि एक आहे एक्सटेरियर. इंटेरियरमध्ये मधून आणि एक्सटेरियर म्हणजे काय? बाहेर. लक्षात आलं? लक्षात. चला लक्ष द्या. आता लिहायचं नाही बरं का, सगळ्यांकडे लक्ष द्या. लिहिण्याने काय होतं माहिती आहे ना तुम्हाला? मला त्रास होतो मग इकडे लक्ष द्या सर. मग आता अल्टरनेट अँगलचा अर्थ काय असतो? अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे काय? इकडून तिकडं, तिकडून इकडं. म्हणजे काय? ही जी ट्रान्सव्हर्सल लाईन आहे का, एक अँगल इकून घ्यायचा आणि त्याचा अल्टरनेट इकून राहणार. एक अँगल इकून असणार तर त्याचा अल्टरनेट कुठं असणार आहे? इकडून असणार आहे. मग अल्टरनेट अँगल म्हणजे काय? एक या बाजूने तर एक त्या बाजूने, म्हणजे अल्टर झाला ना. इकडची साईडकडून तिकडे गेला म्हणजे अल्टर झाला. बरं, याच्यात किती टाईप्स झाले मग आता? 2. इंटर. इथं बघा मी काय सांगतोय गंमत. हा जो एक अँगल आहे बघा, AOP, याला अल्टरनेट अँगल कोणता असणार आहे बरं? हा याच्या अपोजिट, बरोबर ना. ह्या लाईनीकडून आपल्याला त्या लाईनीत जायचं, पण दोघं पण मधूनच पाहिजे, कारण की आपलं इंटेरियर आहे. काय पाहिजे? मधून. मग याच्यामधून हा तयार झाला ना. मग पहिला कळेल का काय? मग सांगू काय? बघा, अँगल कोणता? AOP. आणि अँगल कोणता बरं? बघा, याला इंटेरियर अल्टरनेट हाय आणि याला हाय, म्हणजे कोणता होईल? OPD किंवा DPO म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. OPD. लक्षात आलं? बरं. मग आता मला सांगू शकता का रे तुम्ही, याला इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणता राहील? याला हा इकडचा राहील, बरोबर ना. बघा, सर्वात महत्त्वाचं काय? अल्टरनेट आहे, म्हणजे इकडची जी बाजू आहे त्याला आता इकून यायचं आहे आपल्याला, बरोबर ना. म्हणजे अल्टरनेट झाला. अल्टरनेटमध्ये कोणता आहे? इंटेरियर, म्हणजे इंटेरियरच पाहिजे. याला इंटेरियर कोणतं राहणार आहे? हा राहणार आहे. बघा, हा राहणार आहे. अलग लक्षात. मग याचं नाव सांगा. BOP. काय असणार आहे? अँगल BOP. आणि अँगल कोणता असेल आता? याला इंटेरियर हा CPO. व्हेरी गुड. CPO. लक्षात आलं का? बघा ना, BOP याला अल्टरनेट काय असेल? CPO, म्हणजे हा अँगल आहे. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, जनरली कधी कधी असं तुम्हाला शॉर्टकटमध्ये देतात. शॉर्टकटमध्ये काय? अँगल O आणि अँगल P. अँगल O आणि अँगल P हे अल्टरनेट आहेत असं पण देतात कधी कधी, पण ते नंतर पाहू. इथपर्यंत हे काय आलं? अल्टरनेटमध्ये इंटेरियरला 2च. इंटेरियर लावून काही चान्स आहे का रे? नाही, म्हणजे 2च. आता याच्यापेक्षा जास्त असूच शकत नाही आहे. बरं, आता इंटेरियर अल्टरनेट बघायचे. कोणते बघायचे आता? एक्सटर्नल अल्टरनेट अँगल. एक्सटर्नलचा अर्थ काय? बाहेरून. कुठून बघायचे आता आपल्याला? बाहेरून. मातिक लक्ष द्या बरं का. बघा, हा बाहेरून आहे ना. मग हा बाहेरून आहे. याला अल्टरनेट कोणता असणार आहे? हा, तो पण बाहेरूनच आहे. बघा ना, अलग लक्षात. याला काय असणार आहे? हा. मग सांगा बरं कोणता अँगल? XOA. अँड याला अल्टरनेट कोणता असणार आहे? DPY किंवा YPD. काही म्हटलं चालतं, काही फरक पडत नाही. काय म्हणू मग? DPY. चालेल. बरं, अजून कोणता असेल बरं? बघा ना, हा पण एक्सटर्नल आहे आणि याला अल्टरनेट अल्टरनेट साईड चेंज केली ना, आणि तो पण एक्सटर्नल. बघा ना, कोपरा बाहेर आहे याचा. मग कोणता होईल बरं? अँगल कोणता? XOB. आणि अँगल कोणता बरं? व्हेरी गुड. आलं का लक्षात? नक्की एकदम कळेल. गॅल्व्हॅनिक सऱ्या बघितलेल्या. काय काय बेसिक कन्सेप्ट बघितल्या? सर्वात पहिलं पॅरलल लाईन म्हणजे काय, त्यानंतर अजून काय बघितलं आपण? ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणजे काय, त्यानंतर आपण काय बघितलं? करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, त्यानंतर काय बघितलं आपण? इंटेरियर अँगल म्हणजे काय, आणि लास्टवालं काय बघितलं आपण? अल्टरनेट अँगल काय. हे सगळ्या कन्सेप्ट आपण बघितले. लक्षात येईल. मग आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 बघायचं आहे. मग प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये फक्त 2 क्वेश्चन आहे, 2 डायग्राम आहे. त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन फक्त काय विचारले तेवढे फक्त आपल्याला बघायचे. मग आता बघा, तुमच्या समोर क्वेश्चन आहे. पहिला काय क्वेश्चन आहे बरं? इन द ॲडजसंट फिगर. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक फिगर दिली, डायग्राम दिलेले. इन द ॲडजसंट फिगर ईच अँगल इज शो बाय अ लेटर. त्या डायग्राममध्ये काय तुम्हाला लेटर पण इंडिकेट केलेले आहेत. पुढं काय? फिल इन द
फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर. म्हणजे ती डायग्राम जी आहे ना त्या डायग्रामच्या मदतीने आपल्याला काय करायचे, जे बॉक्सेस दिलेले आहे का ते काय करायचे, फिल करायचे. मग आता बघा डायग्राम कशी दिलेली आहे. मी इथं डायग्राम ड्रॉ करतो. जशी बुकमध्ये डायग्राम दिले तीच डायग्राम आपण घेऊयात. अशी ना डायग्राम, बरोबर. बरं मला सांगा याचे नावं काय काय दिलेले. इथं काय दिलं आहे, पी. इथे कॅपिटल आहे का स्मॉल आहे रे, क्यू. इथं आर. आणि इथं काय दिलं आहे, यस. इथं डब्ल्यू, एक्स, वाय, झेड असं दिलं आहे, बरोबर ना. अजून काही नावं दिली आहे का आपल्याला, नाही. एवढं आपल्याला काय दिलं आहे बरं. क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन काय, करस्पॉन्डिंग अँगल. बघा इथं काय दिलं आहे, फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल. मग आता करस्पॉन्डिंग अँगल काय दिलं बरं. फर्स्ट क्वेश्चन अँगल काय दिला आहे, पी. अँगल पी. अँड पुढं काय दिलं आहे बरं तुम्हाला, बॉक्स दिला आहे, बरोबर ना. असं काय दिलं आहे, बॉक्स. मग मला सांगा करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला सगळे माहिती आहे, 4च्या 4 का अर्थ येऊ शकतात. मला पहिले फास्टमध्ये सांगा, पीला करस्पॉन्डिंग कोण असेल, एसला, वायला, क्यूला, एक्सला. कळले ना. आता तिने काही विचारलं तर काही फरक पडेल का आपल्याला. विचारलंय तिने, काय विचारलंय, पी. मग पीला करस्पॉन्डिंग कोण असणार आहे, झालं आपला आन्सर. कोणता असणार आहे, डब्ल्यू. बस एवढं सिम्पल क्वेश्चन होता. कळाला का. सेकंड काय झाला, सेकंड सांगा काय, अँगल कोणता इथं, क्यू. अँड पुढं पुन्हा काय दिलं आपल्याला, बॉक्स दिलाय. मग मला सांगा क्यूला कोण करस्पॉन्डिंग आहे, कळालं ना सरांना. इथं काय लिहू मी, लिहिणार अँगल कोणता, एक्स. नेक्स्ट थर्डवाला काय आहे, काय दिला इथं, आर. अँड पुढं काय दिलं आपल्याला, एक बॉक्स. मग मला सांगा आरला कोण असणार आहे, इथं काय लिहिणार मी, अँगल वाय. फोर्थवाला काय आहे, यस. अँड याला करस्पॉन्डिंग कोणता असणार आहे बाबड्यांनो, कोणता असणार आहे, बघा येसला कोणता असेल, झेड. अँगल झेड. पहिला क्वेश्चन फिनिश, संपला. काय आहे का डाऊट याच्यामध्ये, नाही. काय करायचं आता आपल्याला, क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे, क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे सेकंड. मग आता काय बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द अँगल शो इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल. अरे खालचे मला आधी काय नाही सांगितलं, इंटेरियर अँगल. सॉरी, इंटेरियर अँगल कोणता बरं, एसला इंटेरियर कोणता असणार आहे, एक्स. झालं. आणि सेकंड डब्ल्यूला कोणता असेल, दोन्ही पण कळाले, काही डाऊट. मग आता आपण काय करू, सेकंड, ऑब्झर्व द अँगल शो इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. तुमच्या समोर आहेत. मग आता आपण एक डायग्राम काढूयात. बघा अशी डायग्राम आहे. अशीच आहे डायग्राम. सांगा बरं मला पटापट नाव काय येईल, पांग्या. सॉरी इथं काय आहे, ए. एवढीच बरोबर लिहिले ना मी पण एकदम. बरं मग आता पहिला क्वेश्चन काय आहे, फर्स्ट क्वेश्चन, इंटेरियर अल्टरनेट अँगल. कोणता बघायचा आपल्याला, इंटेरियर अँगल. फर्स्ट क्वेश्चन, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. कोणते राहील रे बाबड्यांनो, इंटेरियर. मला फास्टमध्ये सांग, इंटेरियर कोणते राहील बरं, बीला कोण इंटेरियर राहील, इंटेरियर अल्टरनेट बरं का पण. हां, बीला इंटरनेट अल्टरनेट पाहिजे. अल्टरनेट म्हणजे काय, अपोजिट साईडला जायचं आहे, बरोबर ना. मग आता ही कोणती लाईन आहे आपली, ट्रान्सव्हर्सल. मग आता मला सांगा बीला अल्टरनेट जायचं आहे म्हणजे कुठं जायचं आता, खाली. आणि कोणता बघायला आपल्याला, इंटिरियरच पाहिजे.
म्हणजे कोणतं राहील, बीला एच आणि सीला किंवा ईला आहे का नाही. बघा ना, हा दोघं पण इंटेरियर आहे, बरोबर ना, आणि ते एक इकडून एक तिकडून आहे, कारण की आपल्याला काय पाहिजे, अल्टरनेट पण पाहिजे. म्हणजेच कोणता तयार होईल बरं इथं, मला सांगा, अँगल सी ला कोणता अल्टरनेट होणार आहे, अँगल ई. व्हेरी गुड, आलं का लक्षात. नेक्स्ट, अँगल बी ला कोणता अल्टरनेट होईल बरं, बघा इंटेरियर आहे म्हणजे काय, मधून पाहिजे, पण कोणता पाहिजे, अल्टरनेट पाहिजे. मग बी ला अल्टरनेट म्हणजे इकडून बाहेरून, पण तो मधला पाहिजे, हा पाहिजे का नाही, हा, मग कोणता असणार आहे, एच. लक्षात आलं का बाबड्यांनो, काय डाऊट राहील का याच्यामध्ये, नाही. सेकंड काय क्वेश्चन आहे आपला, करस्पॉन्डिंग अँगल्स. सांगा ह्या किती पेअर असतात बरं, 4 पेअर असतात, बरोबर का नाही. सांगा मग मला सांगाय काय सोनवणे ना. हां, एला कोणता राहील करस्पॉन्डिंग, एला कोणता राहील, ई. बघा ना बाबड्या, एला ई, बीला सीला एचला डी, एचला डी. आलं का नाही लक्षात, करस्पॉन्डिंग. मग सांगा मला पटापट, अँगल एला कोण करस्पॉन्डिंग आहे, अँगल बीला कोण करस्पॉन्डिंग आहे, अँगल डीला कोण करस्पॉन्डिंग आहे, अँगल सीला कोण करस्पॉन्डिंग आहे. संपलं, 4च आहे. सीला कोण आहे, जी. हे काय इथं जी लिहिलं नाही, बघा इथं जी झालं. आणि लास्टवाला कोणता आहे बरं आपल्याला, इंटेरियर अँगल. कोणता आहे थर्डवाला, इंटेरियर अँगल. अल्टरनेट आहे का रे, हा नाही, फक्त इंटेरियर बघायचं आहे. मग तुम्हाला मी सांगितलं ना, बीला इंटेरियर आतून कोण आहे, ई. म्हणजे अल्टरनेटच काय आहे का आपल्याला, नाही. अल्टरनेट असतं तर बीला आपण एच घेतला असता, पण अल्टरनेट आहे का, नाही. फक्त काय आहे, इंटेरियर म्हणजे मधून आणि त्याच साईडने. मग बीला इंटेरियर कोणता असेल, ईला कोण असेल, बी. सीला कोण असेल, एचला कोण असेल. लक्षात आलं का. मग घ्या, काय असणार आहे इथं, अँगल बी आणि अँगल काय असेल, ई. अँगल सी आणि अँगल काय असेल, एच. आलं का लक्षात. झालं आपला प्रॅक्टिस सेट, इतके सिंपल आहे.